हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. हा व्हिडिओ परवाचा आहे. 7 ऑगस्टला माझी लहान मुलगी स्वरा हिचा वाढदिवस होता. तिचा वाढदिवस कसा साजरा केला तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वाढदिवस म्हटला की बर्थडे गर्ल किंवा बर्थडे बॉय यांच्या आवडीचा मेनू असतोच. तर आज मी स्वराच्या आवडीचा गाजरचा हलवा बनवणार आहे. हलवा मी मावा आणि दूध घालून बनवते. काही जण फक्त दुधाचा हलवा करतात, म्हणजे दूध घालून हलवा करतात किंवा फक्त मावा घालून करतात. मी दोन्ही गोष्टी ॲड करते, म्हणजे मावा आणि दूध दोन्ही घालते, म्हणजे हलवा खूप छान होतो. पण आज असं झालं ना नेमकं म्हणजे माझ्याकडे मावाच नव्हता, म्हणजे आणायचा राहिला आणि मला बाहेरही जायचं होतं, त्यामुळे मी मावा आणला नाही. तर मग मी आज फक्त दुधाचा हलवा करते, म्हणजे दूध घालून हलवा करते, फक्त दूध घालून हलवा करते मी. तर तसा हलवा आई बनवते, पण आज नेमकं तिचं म्हणणं होतं की तूच हलवा बनव, म्हणजे तिला माझ्या हाताचा हलवा खायचा होता. नेहमी तीच बनवते घरी, तर ती म्हणाली की तूच बनव, मला तुझ्या हाताचा खायचा आहे. तर म्हटलं चल आधी हलवा करून घेते मग बाहेर जाते. तर दूध घालूनच मी हलवा केला, कारण मला सायंकाळी बाहेर जायचं होतं म्हणून मी लवकर लागली, त्यामुळे मी फक्त दुधाचा हलवा केला. छान झाला, सर्वांना खूप आवडला. आणि यासोबत पनीर आणि मटार घालून व्हेज पुलाव केला, तर तो सुद्धा छान झाला. तुम्ही बघू शकता, मी डिटेलमध्ये व्हिडिओ नाही केला, म्हणजे हलवा किंवा मी पुलाव कसा बनवला, म्हणजे शॉर्टमध्येच तुम्हाला दाखवलं असतं तर खूप व्हिडिओ मोठा झाला असता, म्हणून मग मी तुम्हाला शॉर्टमध्येच दाखवते आहे. तर इथे माझा पुलाव आणि हलवा रेडी झाला आहे. आज गाजरचा हलवा आहे, म्हणजेच मिकीच्या आवडीचं गाजर, कारण मिकीला रोज रोज गाजर खायला मिळत नाही. मिकी तुम्ही बघत असणार, बघा कसा चुटू गाजर खातोय. त्याला गाजर खूप आवडतं. तसं तो जास्त गोड खात नाही, म्हणजे पण कधीतरी, म्हणजे आता गाजर कसं रोज येत नाही, कधीतरी येतं, तर आवडीने खातो मग तो. तर मनसी त्याला आता गाजर खाऊ घालते. मग कसं म्हटलं आता हलवा करायचा होता, त्याआधी तिला म्हटलं एक गाजर त्याला खाऊ घालून दे. जास्त तो काही खात नाही, थोडंसंच खातो. मग त्याआधी त्याला गाजर देऊन टाकलं. तर बाकीचे माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत तर त्यांना माहिती असेल की मिकी माझा रॅबिट, पण बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर याचं नाव मिकी आहे आणि हा आमचा खूप लाडका आहे. मागच्या वर्षीच मनस्वीच्या वाढदिवशी तिला हेअरकट करायचा होता. मागच्या वर्षापासूनच तिचं चाललं होतं. मनस्वी म्हणजे माझी मोठी मुलगी. जे आपले जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती असेल, पण आता आपले नवीन सबस्क्रायबर येत आहेत चॅनलवर, तर त्यांना माहिती नसेल म्हणून मी सांगते. तर मोठ्या मुलीच्या म्हणजे मनस्वीच्या वाढदिवशी तिला करायचा होता, पण तिला मी त्यावेळेला आहे ना, म्हणजे एका पार्लरमध्ये नेलं होतं. तर त्या पार्लरमध्ये म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळंच करून दिलं, म्हणजे तो हेअरकट आहे ना वुल्फ कट नव्हता वाटत, वुल्फ कट वाटत नव्हता, तो स्टेप कट वाटत होता, म्हणजे स्टेप्स टाकल्यासारखे दिसत होते. तर शेवटी कसं होतं, छोट्या पार्लरमध्ये फरकच पडतो. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की म्हणजे मी करू शकते, पण त्यांना नाही जमलं. म्हणून यावेळेस मी विचार केला की तिला डायरेक्ट सॅलॉनमध्ये न्यावं, म्हणजे त्याने प्रॉपर विचारून, म्हणजे फ्रंटने पण किती केस घ्यायचे, किती लेंथ ठेवायची बॅक साईडने, ते सुद्धा सगळं त्याने विचारून व्यवस्थित केलं. आणि म्हणजे इतका वेळ दिला, तुम्हाला सांगते, हेअरकट करायला मला 1 तास लागला. इतका वेळ कोणी देतं का? नाही देत. म्हणजे जनरल आता मी स्वतः हेअरकट करते किंवा मुलींचा केला असेल तर 10 ते 15 मिनिटात हेअरकट होतो, जास्तीत जास्त अर्ध्या तासात. त्यांनी म्हणजे 1 तास आम्हाला दिला. इतका सुंदर हेअरकट केला. तुम्ही बघू शकता आधी तिचे केस कसे होते आणि आता बघा, आता तिच्या केसांचा एकदम म्हणजे लुक चेंज झालेला आहे. खूप म्हणजे इतकी छान सर्व्हिस मिळाली ना, आणि इतकं म्हणजे तिच्या मनासारखं झालं ना, त्यात मला समाधान झालं की चला काहीतरी, म्हणजे मी पैसा खर्च केला पण तिच्या मनासारखं झालं. आणि काही नाही, एवढे म्हणजे आम्हाला काहीच लागले नाही तिथे. म्हणजे जसं आपण नॉर्मल पार्लरमध्ये जातो ना, आणि हा वुल्फ कट आहे, तो हेअरकट करायला वेळ लागतो, त्यामुळे त्याचे चार्जेस जास्त घेतले जातात. पण मला म्हणजे इथे चार्जेस काहीच लागले नाही. म्हणजे जसं आपण नॉर्मल पार्लरमध्ये, आपण साध्या पार्लरमध्ये जातो
तशाच पद्धतीने मला इथे चार्जेस द्यावे लागले. म्हणून मला यात खूप आनंद झाला की म्हणजे जास्त म्हणजे कमी खर्चात इतका छान हेअरकट करून तिला मिळाला. त्यानंतर मॅडमांना नेल आर्ट करायची होती. तिने याआधी कधी केले नव्हती नेल आर्ट. मी पण केलं नव्हतं तसं तर, म्हणजे मी फक्त ऐकलेलं आहे की नेल आर्ट करतात, परंतु ते कसं असतं काय असतं कधी म्हणजे जसं मी युनिसेक्स सॅलॉनमध्ये कधी गेली नव्हती एवढ्या मोठ्या सॅलॉनमध्ये, तसंच मी नेल आर्टमध्ये आज पहिल्यांदा पाऊल ठेवते, तेही स्वरासाठी. तीही पहिल्यांदा करतो. तिचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. तर बऱ्याच दिवसांपासून तिचं चाललं होतं मम्मी मला नेल आर्ट करायचं आहे, पण मी जिथे मला वाटतं की हे त्यांना एकदा करून बघू द्यावं किंवा वर्थ इट आहे तर मी करू देते. जिथे वायफळ खर्च होतो तिथे मी त्यांना काहीही करू देत नाही. आणि इथे रक्षाबंधनची ऑफरही होती त्यामुळे मी तिला नेल आर्ट करू दिलं. बघा तुम्ही बघू शकतात किती बारीक काम आहे. आधी नेल कट करा, त्यानंतर त्यांची क्लिनिंग करा, त्यांना फिनिशिंग द्या. म्हणजे विचार करा किती म्हणजे त्यांची यात किती मेहनत आहे बघा ना तुम्ही. त्यानंतर ते नेल्स अप्लाय केल्यानंतर त्यांना पुन्हा शेप द्यायचा, कट करायचे, कट करून त्यांना शेप द्यायचा. आणि त्यात म्हणजे सगळे नेल्स एका लेवलमध्ये यायला हवे. ही बघा किती बारीक म्हणजे किती बारीक काम आहे, किती बारीक काम आहे. म्हणजे बघा एक नेल कट केला त्याच्याच साईजप्रमाणे दुसरा यायला हवा. आता 10 नेल्स आहेत तिचे, तर 10 नेल्स एकसारखे हवे. म्हणजे खरंच मानायला पाहिजे त्यांना की म्हणजे इतक्या बारकाईने ते काम करतात. किती बारीक काम आहे. नेल आर्ट करणं सुद्धा एक आर्ट आहे नाही का. नेलवर कोणता कलर द्यायचा
असं त्यांनी आम्हाला सिलेक्शन करायला सांगितलं होतं. तर घेताना मी थोडा डार्क कलर घेतला, म्हणजे पिंक कलर घेतला. कारण कसं आहे, जास्त लाईट कलर घेतला तर आपण जेवण वगैरे करतो तर त्यावर डाग दिसू शकतो. म्हणून मग मी थोडा डार्कच कलर घेतला, की म्हणजे डार्क कलर थोडा बेस्ट राहील. म्हणून मग पिंक कलर घेतला. म्हणजे त्यावर त्यांनी पिंक कलर लावला, म्हणजे पिंक कलरची नेल पेंट लावली. म्हणजे ही आपली नेल पेंट असते तशी नसते. जशी आपली नेल पेंट कशी आपण जसं कालांतराने म्हणजे हात धुतो, पाणी वर चढतं, तर त्यामुळे काय होतं की आपली नेल पेंट निघत जाते. परंतु ही नेल पेंट अजिबात निघत नाही. जशी ती लावली जाते, तुम्ही पाण्यात हात घाला, जेवण करा, काहीही करून ती म्हणजे निघत नाही. तशीच्या तशी ती फिट बसते. जसं बघा आपण आपल्या घराच्या भिंतीला कलर करतो बघा, तर तो कलर केल्यानंतर बरेच दिवस तो म्हणजे टिकून राहतो. तशा पद्धतीने हे टिकून राहतं, म्हणजे ही नेल पेंट टिकून राहते. आता हे सगळं झाल्यानंतर एवढी मेहनत घेतली आणि त्यानंतर तिला पुन्हा ड्राय करायची. म्हणजे जी नेल पेंट वर लावलेली आहे तिला ड्राय सुद्धा करावी लागते. म्हणजे ड्राय करण्यासाठी सुद्धा मशीन वेगळं आहे. जसं आपण केसांना बघा ड्रायर मारतो, म्हणजे केस ड्राय करण्यासाठी, तशाच पद्धतीने ती नेल पेंट ड्राय करण्यासाठी सुद्धा त्यांचं ड्रायर मशीन आहे. म्हणजे किती मोठी प्रोसेस आहे बघा तुम्ही. त्यानंतर आम्ही येताना केक आणला आणि नंतर मॅडमांनी केक कट केला. यायला खूप उशीर झाला मला, पण बरं म्हणजे स्वयंपाक रेडी होता माझा. मग मॅडमांनी केक कट केला, एन्जॉय केलं. तर तुम्ही बघतच असाल की कशा पद्धतीने एन्जॉय केलं. आणि मेन म्हणजे आई आली होती, आणि आई आली तर आईला जायचंही होतं, म्हणजे कधीपासून ती आलेली आहे माझ्या घरी. पण स्वराने काही जाऊ दिलं नाही. आजी माझा वाढदिवस आहे, थांब ना, इतकी काय घाई करते तू, माझा वाढदिवस झाला की मग तू जा, असं तिचं चाललं होतं. तर मग काय, आजीने थांबूनच घेतलं की चला हा तेवढा आग्रह करते तर मी थांबते. तर आता बघू कधी जाईल ती. तर असं म्हणजे तिला खूप बरं वाटलं की आजी होती वाढदिवशी. तर अशा पद्धतीने स्वराचा वाढदिवस झाला. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने मी स्वराच्या घरच्या घरी वाढदिवस साजरा केला. तर बऱ्याच मैत्रिणी आहेत त्यांना माझे व्लॉग बघायला खूप आवडतं, पण मी व्लॉगिंग खूप कमी करते. म्हणजे सारखे कमेंट येत असतात, ताई तू व्लॉग करत नाही, आणि करते तर म्हणजे एकदम 5 मिनिटाचा करते. तर आता आज मी तुमच्यासाठी म्हणजे मोठा व्लॉग घेऊन आली आहे. तर
जसा जमला तसा केला. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.